आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी काँग्रेस जनजागृती यात्रा सायकलीने सांगलीहून दिल्लीकडे रवाना. आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता हालापेष्टा सोसत आहे. ते अत्यंत भयावह आहे. आज शेतकरी, विद्यार्थी, छोटे मोठे व्यापारी, आदिवासी समाज यांचे जीवनमान अत्यंत हलाखीचे झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाला सावरण्याचे काम एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे आमचे सर्वांचे नेते राहुलजी गांधी यांना साथ देण्यासाठी. तसेच आजची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे जगणे कठीण झाले आहे. हे भाजपा सरकारचे अपयश आहे. हे सर्व जनतेला माहीत होण्यासाठी काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी मच्छिंद्र महापुरे, विलास माने, नंदकुमार ऐवळे, बाबासाहेब फाळके, सर्व तालुका खानापूर येथील काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी यांनी सांगली येथील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीपासून ते माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकापासून ते नवी दिल्ली येथील स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या शक्तीस्थळापर्यंत सायकलने काँग्रेस जनजागृती करत पोहोचणार आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान मार्गे नवी दिल्ली येथील स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या शक्तीस्थळापर्यंत जनसंघर्ष यात्रामार्फत राहुलजी गांधी यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा एकमेव आमचा उद्देश आहे. सदरच्या यात्रेची सुरुवात आज सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सल्लागार समिती सदस्य श्रीमती शैलजा भावे पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय विक्रमदादा सावंत, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेशजी नाईक, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, सर्व तालुका अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला. या रॅलीचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगलीचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सल्लागार समिती सदस्य श्रीमती शैलजा भावे पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय विक्रमदादा सावंत, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेशजी नाईक, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, प्रदेश काँग्रेसचे नंदकुमार कुंभार, इस्लामपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, कवटेमाकाळ संजय हजारे, शिराळा ॲडव्होकेट रवी पाटील, तासगाव महादेव पाटील, खानापूर चंद्रकांत चव्हाण, वाळवा जितेंद्र पाटील, सुनील जगदाळे, सुहास पाटील, नगरसेवक फिरोज पठाण, माजी नगरसेवक इरफान शिकलगार, दिलीप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष देशभूषण पाटील, मौलाली वंटमोरे, माजी सरपंच मोहिते, वडगाव विजय मोहिते, अमित पारेकर, नामदेव पठाडे, अविराजे शिंदे, शहानाज फकीर, प्रतापराव चव्हाण, चेतन दडगे, संजय कुलकर्णी, गीतांजली पाटील, कांचन खंदारे, मीना शिंदे, सुरेश गायकवाड, महेश भंडारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.